आपले पाण्याचे प्रश्न सोडवतो। पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही 4 धरणं आपल्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका ह्याला पाणी देणारी आहे। परंतु पाणी कमी होतंय आणि प्यायला पाणी जातंय, त्याच्यामुळं टेलवाल्यांना पंचायत व्हायला लागली। यंदा तुमच्या समोर बोलतो तो अजित पवार कालवा सल्लागार समितीमध्ये आणि सरकारमध्ये होता म्हणून खडकवासल्याला आणि निराडाव्या कालव्याला पाणी दिसतंय, नाहीतर सगळं जळालं असतं, जळून खाक झालं असतं। काय तुमच्या माझ्या विहिरीला किती पाणी आहे मला माहिती आहे ना। बामा अस्केड त्याचं पाणी सोडलं ते शिरेगाव आपल्या शिरापूर पर्यंत मला वाटतं पोहोचलंच नाही, केडगाव पर्यंत पोहोचलं। पेडगावला लोक सगळे बंधारे अडवून ठेवतायत आणि बंधारे काढायचे म्हणलं तर हे हात लावायचा नाही। ते अधिकारी तिथं जाईना आणि पोलिसही जाईना, त्याला वाटतं तिथनंच आतमध्ये टाकलं तर काय करायचं, त्याच्यावर ते गप्पा। आणि खालचे म्हणतात पेडगाववाले और 2-2 फळ्या उचला, 2-2 फळ्या उचला। अरे काय उचला, ती उचलूनच दिलं काय उचला। शेवटी ज्याला मिळतंय त्याला मिळतंय आणि नंतर पाणी संपत आलं तरी देखील आम्ही काय मार्ग काढता येतो का बघतोय। मित्रांनो, यंदा दुष्काळी परिस्थिती, धरणं भरली नाही, 114% उजनी भरलं नाही। उजनीची उंची मी फ्लॅगची वाढवली, 100%च्या ऐवजी 114% धरण भरतंय। 7 TMC पाणी तिथे जास्त बसतंय का तर माझं एक पाळी माझ्या लोकांची वाचावी, हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन। कोयनेची फ्लॅगची उंची वाढवली, जे मी तुम्हाला सांगितलं नाही, जे तुमच्या करता येईल ते केलं। आता मुळशीचं पाणी आणायचा माझा देवेंद्र फडणवीस आमचा सगळ्यांचा प्लॅन आहे। टाटा तिथं वीज तयार करते आणि पाणी सगळं समुद्राला जाते, त्याच्याऐवजी वीज आता वाऱ्यावर वीज होती, सूर्यावर वीज होती, कोजनमधनं वीज होती, न्यूक्लिअर मध्ये वीज होती, त्याच्या संदर्भामध्ये कोळशातनं वीज होती, सगळ्या प्रकारची वीज आहे ना। आता काय गरज आहे, आता पाण्याची गरज आहे माणसाला प्यायला शेतीला, त्याच्यावर ते 25 TMC धरण आहे, ते आपण टाटाला सांगून त्याच्यामध्ये मार्ग काढला। आपल्या विचाराचा खासदार गेला, तुम्ही म्हणाल काय कुणी गेलं काय, नणंद गेली काय आणि भाऊजाई गेली काय, आमच्यात काय फरक पडतो, अरे लय फरक पडतोय। त्याच्यामध्ये नणंद गेली तर गेली 10 वर्ष नणंद जाऊ, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही। एकाने उठान कुठलं काम झालं ते सांगा त्याच्या संदर्भात। तर भाऊजाई जर गेली तर तिला मी हाताला धरून म्हणेल चल ग, कुठं मोदी साहेबाकडं, कुठं अमितभाईकडं। अमितभाई, मोदी साहेब तुमच्या विचाराचा खासदार राष्ट्रवादीचा असला तरी दिला, मग हे काम आमचं करा। इथं टाटामध्ये सांगा आम्ही पण प्रयत्न करतोय, पंतप्रधानाचा शब्द अंतिम असतोय, ओढ मायेचा लाल मोडत नाही। आणि ते पाणी मिळालं की पुण्याचं पाण्याचं भागेल, आपलं वरसगाव, पानशेत, खडकवासल्याचं पाणी आपलं चालू। हे आपल्याला घड्याळ्याच्या चित्राचं बटन दाबून बघायचं। काही जण आज आता फार चेहरे प्रफुल्लित दिसत आहेत, कुठं 8-10 दिवस काही गेले होते कोणाला माहिती, काही इथं पण काहींचे वडील तिकडं। काय करायचं राणीबाई, काय करायचं काय, सगळं आम्हाला कळतंय। अजित पवार डोळे झाकून राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे। बरं, अजित पवार तुम्हाला कोणाला बोलणार नाही, पण ज्याचं अजित पवारांनी पद दिलं आणि काही केलेलं असेल तर मी त्याच्यावर अधिकार गाजवणार। कार्यकर्ता एक वेळ मी ऐकेन, कारण तो कार्यकर्ता आहे, तो पक्षाकरता झटतोय, पण ज्याला पद दिलीत त्याला पक्षाने पद दिलंय, मी पुढाकार घेतला होता, त्याच्यामुळं आता पक्षाच्या करता काम केलं पाहिजे। मतदारांनी काय करावं तो त्याचा अधिकार, तो मालक आहे, त्याचा मतदार राजा आहे। त्याला आम्ही विनंती करू की बाबांनो, तुमच्या दौंड तालुक्याचा विकास बारामती सारखा करण्याच्या करता मी पुणे पिंपरी चिंचवडचा विकास करून दाखवलाय, मी बारामतीचा विकास करून दाखवलाय, तरी देखील मला जनाई, शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये मला सोलर सिस्टीम बसवायची, 54 कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला, पंप बदलायला, मोटारी बदलायला, पाईपलाईन लिकेज काढायला मंजूर केलेत, हाय स्पीडच्या मोटारी आल्यात। तुम्हाला माहिती आहे, अहो त्या तेलंगणामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी 1-1 आणि 2-2 लाख हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्यात। किती? 1 लाख 2 लाख हॉर्सपावरच्या मोटारी। अजित पवार खोटं बोलणार नाही, कधी वर्गणी करा, जावा तिथं जाऊन बघा।
ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे पाणी उचलायचंय ते तिकडनं पाणी मुळशी डॅमचं आपल्याला घेतलं. मुळशी डॅम मोठा आहे आणि त्यांना जी वीज कमी पडेल आपण सेंट्रल ग्रीड मधनं वीज देऊ ना, त्याचे पैसे आम्ही देतो.